Hello students, today we will learn figures of speech. So first of all, we learn what is figures of speech. Words or phrases that makes our language beautiful, effective and impressive, known as figures of speech. म्हणजेच काव्याची भाषा सौंदर्यपूर्ण, प्रभावी व कल्पनारम्य करण्याकरता कवितांमध्ये भाषेचे अलंकार वापरले जातात. अलंकार हा शब्दच कशासाठी आहे की सुशोभीकरणासाठी. मग ज्या पद्धतीने आपण दागदागिने घालून स्वतःला सुशोभित करतो तसेच भाषेला सुशोभित करण्यासाठी भाषिक अलंकाराचा वापर केला जातो. पोएट makes the poems musical and different from prose by using many poetic devices. कवी अनेक पद्यात्मक पद्धती वापरून कविता गद्यापेक्षा वेगळी व संगीतमय करीत असतो. पहा, गद्य आणि पद्य म्हणजे आपण धडा शिकतो आणि कविता शिकतो. कवितांमध्ये जे भाषिक अलंकार वापरले जातात ते कोणकोणते आहेत पाहूयात. टाइप्स ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. सिमिली, मेटाफर, personification, antithesis, inversion, alliteration and onomatopoeia. First of all, we will learn about simile. When two unlike things are compared using the words as, so or like, the figure of speech is simile. या अलंकारात निदान एखाद्या बाबतीत तरी साम्य असणाऱ्या दोन भिन्न गोष्टींमध्ये like, as, so यांसारख्या शब्दांचा वापर करून तुलना केली जाते. फक्त आपल्याला एवढे लक्षात ठेवायचे, कंपॅरिझन साठी as, like आणि so या शब्दांचा वापर केला जातो. We see example big as a dinosaur. See, in this sentence the word big compared with dinosaur with the help of the word as. या उदाहरणामध्ये बिग या शब्दाचा तुलना डायनासोर सोबत केलेली आहे. या पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल पाहूयात. Soldiers are as strong as lion. In this sentence, soldiers are compared with lion with the help of word as, strong as. Soldiers म्हणजे सैनिकांची तुलना सिंहासोबत केलेली आहे. कशाच्या बाबतीत? मजबूतीच्या बाबतीत. म्हणजे तुलनेसाठी as हा शब्द वापरलेला आहे. या पद्धतीने सिमिली अलंकाराचा उपयोग होतो. Then second figure of speech is metaphor. When two unlike things are compared implicitly as if the two things are one and the same thing, the figure of speech is metaphor. या अलंकारात उपमा अलंकाराप्रमाणेच समान गुणधर्माची तुलना नसते, तर या दोन्ही गोष्टी एकच आहेत, समानच आहेत असे व्यक्त केले जाते. आपण पाहिलं की सिमिली मध्ये पण कंपॅरिझन आहे आणि मेटाफर मध्ये पण कंपॅरिझन आहे. फक्त यामध्ये as, like यांसारख्या शब्दांचा उपयोग होत नाही. See the example. Children are pillars of nation. In this sentence, children are compared with pillars. मुले हे देशाचा स्तंभ आहे. म्हणजेच मुलांची तुलना पिलर्स सोबत, स्तंभांसोबत केलेली आहे. Then second example. The soldier was a lion in the war. Here, soldier compared with lion. सैनिक हा युद्धातला सिंह होता. यामध्ये डायरेक्टली कंपॅरिझन केलेलं आहे किंवा सैनिकच सिंह आहे या पद्धतीची तुलना मेटाफर या अलंकारामध्ये होते. Then थर्ड फिगर ऑफ स्पीच पर्सोनिफिकेशन, ज्याला मराठीत चेतना गुणोक्ती अलंकार असे म्हणतात. What is the definition of personification? When a non-living thing is compared to a person in respect of some quality, the figure of speech is personification.
म्हणजे की या अलंकारात निर्जीव वस्तू सजीव आहेत किंवा प्राणी, कीटक, पक्षी, वनस्पतीच्या ठिकाणी मानवी गुणधर्म आहे असे दर्शवले जाते. आपण एक्झाम्पल पाहूयात. The earth thirsts for rain. When it rains, she smiles with plenty. म्हणजेच पृथ्वी पावसासाठी तहानलेली असते आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ती आनंदी होते. आता पृथ्वी ही एक नॉन लिव्हिंग थिंग आहे, पण ती लिव्हिंग थिंग आहे असे इथे समजलेले आहे. पहा, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पृथ्वी हसते म्हणजे आनंदी होते. पृथ्वी ही एक निर्जीव वस्तू आहे, पण ती सजीव आहे असे मानून त्यामध्ये मानवी गुणधर्म दर्शवले गेले आहे. त्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल पाहूयात. होप इज द थिंग विथ फिदर. होप म्हणजे आशा. आशेला पंख असतात. आता ही एक गुणधर्म आहे, पण आपण त्याला ॲज अ लिव्हिंग थिंग कन्सिडर केलं आहे आणि आपल्या आशेला पंख आहेत असे समजले आहे. पर्सोनिफिकेशन अलंकारामध्ये या पद्धतीचे वाक्य असतात. देन इन्व्हर्जन म्हणजे व्युत्क्रम अलंकार. What is the definition of inversion? When the words in a sentence are not in the correct prose order, the figure of speech is inversion. पहा, जेव्हा अलंकारात काव्यात्मक परिणाम साधण्यासाठी नेहमीच्या वाक्यातील शब्दांच्या क्रमात बदल केलेला असतो तेव्हा इन्व्हर्जन किंवा व्युत्क्रम अलंकार असतो. आपल्याला माहिती आहे की बरेच वेळेस यमक किंवा राइम्स करण्यासाठी कवितेमध्ये वाक्याचा क्रम बदलला जातो. In first example, here is the line, to God I wept and said. आता ही एक कवितेतील ओळ आहे. ज्यावेळेस आपण करेक्ट ऑर्डरमध्ये याला लिहितो तेव्हा उत्तर असे येईल, I wept to God and said. मग राइम्स करण्यासाठी जेव्हा वाक्यातील क्रम बदलला जातो तेव्हा इन्व्हर्जन हे फिगर ऑफ स्पीच तेथे असते. सेकंड एक्झाम्पल, अप वेंट द बलून. करेक्ट ऑर्डर इज द बलून वेंट अप. 10th मध्ये या पद्धतीचे अलंकाराच्या कविता तुम्हाला आहेत. त्यानंतर पुढचा अलंकार पाहूयात. अँटिथेसिस, दॅट इज when opposite words or ideas are used in the same sentence, the figure of speech is antithesis. त्याला आपण विरोधाभास अलंकार असे म्हणतो. अँटिथेसिस मध्ये एकाच वाक्यात दोन परस्पर विरोधी अर्थाच्या कल्पना, विचार, वस्तू किंवा शब्द त्यातील विधान प्रभावी करण्याकरता वापरतात. आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचे की अँटिथेसिस जर तिथे असेल तर त्यामध्ये अपोजिट वर्ड्स असतात. We will see with the help of example. Whether you are given out or in. In this sentence, opposite ideas out and in. दोन opposite ideas आलेले आहेत, out or in. Then second example, and whether the game you lose or win. तू खेळ जिंकू शकतोस किंवा हरू शकतोस. मग यामध्ये अपोजिट आयडियाज आहेत, लूज और विन. या पद्धतीने अँटिथेसिस या अलंकारात विरोधाभासी शब्द येतात. देन नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज alliteration. When same sound or repetition of same letters or syllable are used to produce poetic effect, it is called alliteration. Alliteration म्हणजे अनुप्रास अलंकार. या अलंकारात भाषेचा गोडवा, गेयता वाढवण्याकरता एकाच प्रकारचे ध्वनी एकाच ओळीत असलेल्या शब्दांचा उपयोग केला जातो. रिपिटेशन म्हणजेच पुनरावृत्ती.
see the example. A reeling road, a rolling road, that rumble sound the ring route. Here the sounds of are pleasingly repeated. जे पहिलं उदाहरण आहे त्यामध्ये आर या शब्दाचा पुनरुच्चार झालेला आहे, त्यामुळे त्याला अनुप्रास अलंकार किंवा अलिटरेशन म्हटले गेले आहे. सेकंड एक्झाम्पल, ब्युटिफुल बर्ड. In this sentence, the sounds of B are pleasingly repeated. Third example, sad songs. In this example, the sounds of S are pleasingly repeated. And in fourth example, no one knows. Here, the sounds of N are pleasingly repeated. लक्षात ठेवा, अनुप्रास या अलंकारात पहिले अक्षर नव्हे तर शब्दाचा पहिला ध्वनी किंवा उच्चार महत्त्वाचा असतो. हे आपल्याला चौथ्या उदाहरणात लक्षात आले असेल. एन हा शब्द इथे सारखा नाही, मात्र त्याचा ध्वनी सारखा आहे, त्यामुळे तिथे अलिटरेशन या अलंकाराचा उपयोग झाला आहे. देन नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज ऑनमॅटपी. Onomatopoeia is the employment of words that imitate the sound or echo the sense. या अलंकारात ध्वनी, आवाज व्यक्त करणारे शब्द काव्यपंक्तीत वापरले जातात. ऑनमॅटोपोइया अलंकाराला अनुकरणात्मक अलंकार असे म्हटले जाते. एक्झाम्पल, अँड वूश वूश ऑफ द वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीनचा आवाज यामध्ये दर्शवला गेला आहे. त्यानंतर द क्राउड विल हुट. साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड हुट. म्हणजेच लोकांच्या गर्दीने हुटिंग करण्यास सुरुवात केली. यामध्ये हुट हा साऊंड आहे. मग ऑनमॅटोपोइयामध्ये या प्रकारचेच ध्वनी असतात. नाउ वी विल सी सम साऊंड्स इन इंग्लिश. बँग, स्विश, बीप, रोअर, ट्विट, बूम, झूम आणि वॅक या प्रकारचे काही ध्वनी इंग्लिशमध्ये असतात. यावरून तुम्हाला ऑनमॅटोपोइया या अलंकाराविषयी माहिती झाली असेल. या पद्धतीने आज आपण इंग्लिशमधील सिमिली, मेटाफर, पर्सोनिफिकेशन, अँटिथेसिस, इन्व्हर्जन, अलिटरेशन आणि ऑनमॅटोपोइया या फिगर्स ऑफ स्पीच बद्दल माहिती घेतली. आपल्याला एक ट्रिक म्हणून 8वी, 9वी आणि 10वीतील प्रत्येक कवितेतील फिगर ऑफ स्पीच लक्षात ठेवायची आहे, ज्यामुळे तुम्हाला ॲप्रिसिएशन ऑफ पोयम या प्रश्नामध्ये 1 मार्कासाठी येणारा फिगर ऑफ स्पीच याचा मार्क नक्कीच मिळेल. हिअर इज टुडेज होमवर्क. नेम द फिगर्स ऑफ स्पीच. हिअर्स आर एक्झाम्पल. ही 10 एक्झाम्पल आहे. यामध्ये आलेले फिगर्स ऑफ स्पीच तुम्हाला ओळखायचे आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.